तिचा पाठ म्हणूया. सावधान. जय श्री जीवम जीवम दौवम जिणवर वसहेण जेण निदिष्ठं देविंद विंद वंदम वंदे तं संवदा शिरसा. श्री नेमिचंद्र सिद्धांतीदेव विरचित बृहद्रव्य संग्रह ग्रंथामध्ये आपण तत्वचर्चा करीत आहोत. यामध्ये आपण विगत 2 व्याख्यानांमध्ये मोक्ष तत्वाचं स्वरूप आणि त्या मोक्ष तत्वाची महिमा याबद्दल विस्ताराने जाणून घेतलं. मोक्ष तत्व जीवासाठी प्रकट करण्यासाठी अत्यंत उपादेय स्वरूप आहे आणि सर्व प्रकारच्या संसार पाशांपासून रहित असणारी अशी ही जीवाची सर्वथा शुद्ध रूप अवस्था आहे. विश्वामध्ये किती द्रव्य आहेत? 6 प्रकारचे द्रव्य आहेत. या 6 प्रकारच्या द्रव्यांपैकी 4 द्रव्यांचा मोक्ष तर पहिल्यांदाच झालेला आहे. म्हणजे धर्म, अधर्म, आकाश आणि काल हे 4 द्रव्य तर मोक्षालाच प्राप्त झालेले आहेत. म्हणजे सदा सर्व काळ शुद्धरित्याच परिणमन करीत आहेत. खरं म्हणजे संसार आणि मोक्ष हे फक्त जीव द्रव्यालाच लागू होतात, कुठेही लागू होत नाहीत. पण जर मोक्षावस्था म्हणजे संपूर्ण शुद्ध अवस्था असेल आणि पूर्ण शुद्ध परिणमनाचं नाव मोक्ष दशा असेल तर 6 द्रव्यांपैकी 4 द्रव्ये सदा मोक्षरूपच आहेत. कारण त्यांच्यामध्ये कधी अशुद्ध परिणमन झालंच नाही आणि त्यामुळे ते सदा सर्वदा शुद्ध रूप आहे. आता राहिले 2, एक जीव द्रव्य आणि पुद्गल द्रव्य. तर पुद्गल द्रव्य हे परमाणु रूप असेल, परमाणु रूप दशेला प्राप्त झाला असेल तर ते शुद्ध रूप आहे आणि त्याची स्कंध रूप दशा झाली असेल तर त्याचं नाव त्या पुद्गल द्रव्याचं अशुद्ध रूप परिणमन आहे. बघा, हे समजतंय का? थोडंसं काही लोकांना नवीन वाटेल परंतु असंच आहे. जीवाचं जसं विकारी परिणमन म्हणजे त्याची संसार दशा आहे, जीवाचं अशुद्ध परिणमन म्हणजे दुःखरूप परिणमन म्हणजे त्याचं 4 गतींमध्ये परिभ्रमण करणं आहे. त्याप्रमाणे पुद्गल द्रव्याची अशुद्ध अवस्था, पुद्गल द्रव्याचा संसार जर कशाला म्हणायचा असेल तर तो त्या पुद्गल द्रव्याचं परमाणु रूप सोडून देऊन स्कंध रूपानं परिणमणं, एकमेकांशी जोडलं जाणं हेच पुद्गल, संयोग रूप अवस्था, बंध रूप अवस्था हेच पुद्गल द्रव्याचं अशुद्ध विकार रूप परिणमन आहे. आणि मग पुद्गल द्रव्याचा मोक्ष कसा सांगता येईल? होत नसतो. मोक्ष फक्त जीवाचाच असतो, हे पहिला लक्षात घ्या. हे केवळ मी त्याची परस्पर तुलना करून सांगतोय. पुद्गल द्रव्याची शुद्ध अवस्था कोणती म्हणता येईल? जर तो पुद्गल परमाणू स्कंध दशेतून सुटला आणि स्वतंत्र एकटा एकल अशा स्वतंत्र झाला, वेगळा झाला आणि परमाणु रूप झाला तर ती त्याची शुद्धावस्था आहे, मोक्ष रूप त्याची अवस्था आहे. आणि जीवाचं तर आपल्याला ठाऊकच आहे, 4 गतींमध्ये शरीराने युक्त होऊन आणि कर्मांनी सहित अशी त्याची अवस्था असेल तर ती संसारी दशा आहे. आणि शरीराने रहित होऊन कर्मांचा उदय संपवणं, कर्मांनी सर्वथा रहित होणं ही जीवाची सिद्धावस्था आहे. शब्द सुद्धा किती सुंदर आहे, सिद्ध अवस्था. सिद्ध म्हणजे जसं तांदूळ आहे आणि त्या तांदळापासून भात शिजला तर तो भात सिद्ध झाला. सिद्ध या शब्दामध्ये हा अर्थ अभिप्रेत आहे की जी वस्तू सिद्ध झाली ती आता पुन्हा कधी जाणार नाही. लक्षात आलं का? त्यामध्ये परिवर्तन घडणार नाही, याचं नाव सिद्धपणा आहे. समजलं मला काय म्हणायचंय? म्हणजे सिद्ध या शब्दाचा एक अर्थ छटा अशी आहे की एकदा झाल्यानंतर मग ती कायमस्वरूपी राहील, त्याचं नाव सिद्ध दशा. उदाहरणार्थ, हे वस्त्र आपण मलिन झाले वापरून तर आपण स्वच्छ करतो, धुतो. तर कपडे धुतल्यानंतर
त्याची शुद्ध दशा सिद्ध रूप होत नाही. का होत नाही? कारण तयार झालेली जी शुद्धावस्था आहे ती पुन्हा काय होते? कालांतरानं मलिन होते. याचा अर्थ त्या कपड्याची स्वच्छता सिद्ध रूप नाहीये. या उलट खाणीतलं सोनं जे सुवर्ण पाषाण रूप आहे त्याला अग्नीमध्ये तापवून संस्कार करून ते एकदा सोने रूपानं सिद्ध केलं तर त्याचं नाव सिद्ध रूप आहे, त्याचं नाव सिद्ध दशा आहे. म्हणजे आता ते सोनं पुन्हा कधीही अशुद्ध रूपानं परिणमित होणार नाही. तुम्ही ते कुठेही ठेवा ते शुद्धच राहणार. याचा अर्थ ती सोन्याची शुद्ध रूप सिद्ध दशा आहे. समजलं का? पहा, आत्मसात होणं हा एक त्याचा अर्थ आहे. चला, भरपूर आपण चर्चा केली. जसं एखाद्याला आकाशगामिनी विद्या सिद्ध झाली, एखादी रिद्धी सिद्ध झाली, एखादी बहुरूपिणी विद्या सिद्ध झाली. माहितीये ना या सगळ्या विद्या? आकाशगामिनी विद्या म्हणजे आकाशातून गमन करणे रूप, बहुरूपिणी विद्या म्हणजे वेगवेगळं रूप धारण करण्याची विद्या. अशा अनेक विद्या आहेत. तर अशा प्रकारच्या विद्या सिद्ध होणं किंवा विशिष्ट प्रकारची मंत्र सिद्धी होणं यामध्ये अर्थ असा अपेक्षित असतो की त्याला आता आजीवन ती सिद्धी त्याच्या सोबत राहणार. हा अर्थ त्याच्यामध्ये काय आहे? थोडासा गर्भित आहे. ती एक त्याची अर्थछटा आहे. तर सिद्ध दशा अशी जीवाची शुद्ध स्वाभाविक दशा आहे की जी एकदा प्रकट केल्यानंतर पुन्हा कदापि नष्ट होत नाही. चला जाऊया पुढे, पुढची गाथा घेऊया. मोक्ष कशाचं नाव सांगितलं होतं? सर्व प्रकारच्या कर्मांचा आत्यंतिक अभाव, आत्यंतिक सदाकाळचा कायमस्वरूपी संपूर्णपणे अभाव. छोटासा प्रश्न विचारतो, बघूया आता सहज सुचला म्हणून विचारतोय. शरीराचा नाश पहिल्यांदा का कर्मांचा नाश पहिल्यांदा? म्हणजे मोक्ष तर सगळ्याच्याच अभावाचं नाव आहे ना. मग कर्मांचा नाश का शरीराचा नाश म्हणजे मोक्ष? कर्मांचा नाश. शरीराचा नाश म्हणजे मोक्ष नाही, शरीराचा अभाव म्हणजे मोक्ष नाही. मग अशरीरी सिद्ध भगवान आदर्श तुम्ही मेरे असं भक्तीमध्ये का म्हटलंय? अहो, कर्मांच्या नाशामध्ये शरीराचा नाश आहे. कारण कर्म 3 प्रकारचे आहेत. एक द्रव्य कर्म, भाव कर्म आणि नो कर्म. मग त्या नो कर्मामध्ये शरीर आहेच ना. मग कर्मांचा नाश करतो जीव म्हणजे तिन्ही कर्मांचा नाश करतो. त्यापैकी भाव कर्मांचा नाश तर अर्हंतावस्थेमध्येच झालेला आहे. मोह राग द्वेष रूप भावांचा नाश तर अर्हंतावस्थेमध्येच झालेला आहे. आता 2 कर्म राहिले. कोणते? द्रव्य कर्म आणि नो कर्म. पैकी द्रव्य कर्मांचा आणि नो कर्मांचा नाश सर्व प्रकारे सर्वथा 14व्या गुणस्थानाच्या अंतिम समयामध्ये होतो आणि मग सिद्धावस्थेच्या प्रथम समयाला जीवाची सर्वांग संपूर्ण निष्कर्म रूप अवस्था सिद्ध होते. चला, ज्याचं साध्य पूर्ण झालं तो सिद्ध झाला. काय? ज्याचं साध्य पूर्ण झालं तो सिद्ध झाला. कृतकृत्यता. मी काहीतरी साधायचं होतं, कोणता तरी उद्देश होता. जसं माझं तिथं जाण्याचं कारण सिद्ध झालं, माझा तिथे जाण्याचा हेतू सिद्ध झाला, सफल झाला. सिद्ध शब्द या अर्थामध्ये येतो. म्हणजे जीवाची साधना सुरू केली होती कशासाठी? निष्कर्म होण्यासाठी, पूर्ण सुखी होण्यासाठी, संसार पाशांचा सर्वथा त्याग करण्यासाठी जीवाने सुरुवात केली होती, प्रारंभ केलेला होता. आणि मग त्या सर्व साधनेची पूर्णता झाली आणि मग त्यावेळी असं म्हटलं जाईल की जे साध्य होतं ते आता काय झालं? सिद्ध झालं. गजब आहे. म्हणजे किती किती अर्थाने, किती किती गोष्टींनी त्याचा अर्थ होऊ शकतो. बोला, जोपर्यंत म्हणजे मोक्ष मार्ग आणि मोक्ष यांच्यामध्ये फरक लक्षात येतो का? मोक्ष मार्ग आणि मोक्ष. मोक्ष मार्गात जोपर्यंत आहे तोपर्यंत मोक्ष नाही, आणि मोक्ष झाला की मोक्ष मार्ग नाही. काय जरा फार वेगळं चाललंय बाहुबलीची. काय समजतंय सगळं? आता मी सांगलीत आहे सध्या आणि मग मी दिल्लीला निघालो
मग दिल्लीपर्यंतचा जो मार्ग आहे तो मला काय करावं लागेल? हा बरोबर, प्रमेय, साध्य आणि सिद्धता हे भूमिती विषयामध्ये क्रमाक्रमाने येते. कोणत्याही गोष्टी सायन्समध्ये पहिल्यांदा काहीतरी अवधारण केलं जातं, पहिल्यांदा काहीतरी मानलं जातं आणि मग त्याच्या आधारे काय केली जाते? सिद्धता केली जाते. पहा, आता मी सांगलीहून दिल्लीला जाण्यासाठी निघालो, तर पोचायसाठी काय करायला पाहिजे? सांगलीहून दिल्लीला पोहोचण्यासाठी काय करायला पाहिजे? काय नाही, सांगलीपासून दिल्लीला जाण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गस्थ व्हायला पाहिजे, त्या मार्गक्रमण करायला पाहिजे, त्या मार्गावरून पुढे जायला पाहिजे. मग हा मार्ग केव्हा संपणार? हा मार्ग केव्हा पूर्ण होणार? की बाबा दिल्लीला पोचला, दिल्लीमध्ये प्रवेश केला, जिथं जायचंय त्या ठिकाणी पोचलो की माझा प्रवास आपोआप काय होणार आहे? संपणार आहे, संपुष्टात येणार आहे. जोपर्यंत मी मार्गात आहे तोपर्यंत साध्य सिद्ध झालं नाही. आणि एकदा का मी त्या ठिकाणी पोचलो, गंतव्य ठिकाणी पोचलो की मग माझा मार्ग शिल्लक राहिला नाही. दोन्ही मधला फरक लक्षात येतो का बघा? समजलं? मार्गात जोपर्यंत मार्गक्रमण करतोय तोपर्यंत गंतव्यस्थळी पोचलो नाही, आणि गंतव्यस्थळी पोचलो याचा अर्थ मार्ग संपला. सापशिडी खेळलाय का कधी? लहानपणी खेळला असाल ना, आणि फार फार तर नातवंडांच्या हट्टापायी नंतर खेळला असाल. लहान असताना जिंकण्याची ईर्ष्या असते आणि म्हातारपणी हरण्यात मजा असते. काय दोन्हीमध्ये फरक आहे. सापशिडीमध्ये काय आहे? जोपर्यंत 100 अंकापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मार्ग आहे, आणि एकदा पोचला की मग तुम्हाला डाव खेळायला मिळत नाही का? तुम्ही झाला, पार झाला. आता तुम्ही फासे टाकायचे नाही. किती सोपा आहे हो. त्याप्रमाणे मोक्ष मार्ग म्हणजे वृद्धिरूप मार्गरूप अवस्था आहे, तोपर्यंत सिद्ध दशा नाही. आणि साधना आणि सिद्धी, आणि एकदा तुमची साधना पूर्ण झाली की तुम्हाला ते साध्य सिद्ध झालं, मग मार्गरूप दशा उरत नाही. बोला, मग आता कोणत्या दशेत आहात? साधना दशेमध्ये आहात का सिद्धी दशेमध्ये आहात? आम्ही आता साधनेची साधना करतो आहोत. काय साध्य तर सिद्ध झालंच नाही, पण अजून साधना सुद्धा सुरू झालेली नाही. आम्ही साधना कशी करायची याचा विचार करतो आहोत, याची चर्चा करतो आहोत. बाबा रे, बघा आता दिव्यात तेल किती राहिलंय. तेल संपण्या अगोदर आणि अंधार होण्या अगोदर साधना सुरू झाली पाहिजे. भले पूर्ण ना होईना हरकत नाही, परंतु त्याची सुरुवात, प्रारंभ होणं बाकी अतिशय आवश्यक आहे. तर अशा प्रकारे या साध्यरूप सिद्ध दशेचं वर्णन आपण विगत 2 व्याख्यानांमध्ये केलं. आता आपण या पुण्य आणि पापाचं लक्षण सांगणारी 38 क्रमांकाची गाथा अभ्यासूया. चला, गाथा क्रमांक 38, गाथा पाठ. सुह असुह भाव जुत्ता, सुह असुह भाव जुत्ता, पुण्यं पावं हवन्ति खलु जीवा, सादं सुहाउणामं, गोदं पुण्यं पराणि पावञ्च, सुह असुह भाव जुत्ता, पुण्यं पावं हवन्ति खलु जीवा, सादं सुहाउणामं, पुण्यं पराणि
गोदम पुण्यम पराणि पावंच शुभाशुभ भावयुक्त जीव पुण्य निपाप रूप होतात साता वेदनीय शुभायु नाम गोत्र हे पुण्य पाप सर्वेतर पहा इतकं सुंदर अर्थ आहे. सुह असुह भाव जुत्ता. इथं जुत्ता म्हणजे युक्ता, युक्त असलेली. जुत्त म्हणजे युक्त. आता सुह असुह भाव, शुभ अशुभ भाव जुत्ता म्हणजे युक्त. शुभ आणि अशुभ भावांनी युक्त. काय? पुण्यम पावम हवंती खलु जीवा. म्हणजे पुण्यम पुण्यरूप, पावम म्हणजे पापरूप, हवंती म्हणजे भवंती होतात, खलु म्हणजे खरोखर. कोण? जीवा म्हणजे जीव. पुण्य शुभ आणि अशुभ भावांनी युक्त जीवच पुण्य आणि पाप रूप होतात. समजलं ना? सादम सुहाऊ नामम. सादम, सादम म्हणजे साता, साता वेदनी. सुहाऊ म्हणजे शुभायू. नामम म्हणजे नाम. गोदम म्हणजे गोत्र. पुण्यम म्हणजे पुण्य. आणि पराणी म्हणजे इतर. पावमच म्हणजे पाप रूप आहेत. हा झाला शब्दार्थ. याचा अर्थ काय होतो? इतका सोपा अर्थ होतो. शुभ आणि अशुभ भावांनी युक्त जीवच पुण्य आणि पाप रूप होतात. आणि या पुण्य आणि पापांपैकी शुभायू नाम, शुभ शुभ काय साता वेदनीय, सादम म्हटलं ना, साता वेदनीय, शुभ आयु, नाम आणि गोत्र हे चारच काय आहेत? पुण्यरूप आहेत. बाकीचे सर्व कर्म हे पाप रूपच आहे. असा या गाथेचा सामान्य अर्थ होतो. आणि अर्थावरती आपण बोलूया. पहा अर्थ बघा. निश्चयाने, खलु म्हणजे निश्चयाने, शुभ आणि अशुभ भावांनी युक्त जीवच पुण्य आणि पाप रूप होतात. साता वेदनीय, शुभ आयु, शुभ नाम आणि शुभ गोत्र या पुण्य प्रकृती आहेत. आणि पराणी पावंच आणि शेष सर्व कर्म प्रकृती पाप प्रकृती आहेत. बघा, चला आपण या गाथेचा सामान्य अर्थ समजून घेऊया. काय लिहिलंय गाथेचं? हेडिंग काय आहे? शीर्षक काय आहे? पुण्य आणि पापाचे लक्षण. हे पुण्य आणि पाप निदान मनुष्य गतीमध्ये माणसाच्या तर 5वीला पुजलेले आहेत. खरं म्हणजे हा शब्द प्रयोग चुकीचा आहे. 5वीला पुजलेले, 5वीच्या पूर्वीच येतात माणसाच्या आयुष्यात. काय बोला, अगदी लहान असतानाच, जन्मापासूनच किंवा अगदी कानावरती हे शब्द पुण्य पाप येत राहतात. जरी पुण्य पाप हे शब्द आले नाहीत तर वाईट वागलास तर वाईट फळ मिळेल. काय कधी कधी तर लहान मुलांना सांगताना देव बाप्पा नाक कापेल, काय बोला, कान कापेल, बोला, अशा प्रकारे कधी कधी लहान मुलांना वाईट कर्मापासून परावृत्त करण्यासाठी त्यांना अशा प्रकारे शिक्षेचं भय दाखवलं जातं. आणि मग शाळेमध्ये सुद्धा काही नीती शिकवण्यासाठी किंवा सन्मार्गावर ठेवण्यासाठी शाळेतले शिक्षक लोक सुद्धा अशा प्रकारचा उपदेश देतात. कर भला तो हो भला, करने की कुएं में डाल, बोला, करावे तसे भरावे, बोला. हे अशा प्रकारचं शाळेमध्ये पण शिकवलं जातं की बाबा हे चांगलं कर्म करा, चांगलं फळ मिळेल, वाईट कर्म कराल तर वाईट फळ मिळेल. अशा प्रकारची सामान्य शिकवण, तर सदाचरणाची शिकवण तर शाळेमध्ये सुद्धा मुलांना दिली जाते. आणि ते प्रसिद्ध वचन आहे ना, अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम. 18 पुराणांमध्ये व्यास महर्षींची 2 वचनं प्रसिद्ध आहेत की परोपकार हा पुण्याला कारण असतो, तर अपकार, परपीडा, दुसऱ्यांना त्रास देणं
हे पापाला कारण असतं. तर अशा प्रकारे एक सामान्य रूप चर्चा, नीतीची चर्चा, सदाचरणाची चर्चा सर्वत्र ऐकू येते. आणि मग पाप पुण्याचा हिशोब घालणारा कोणीतरी एक चित्रगुप्त असतो आणि मरण झाल्यानंतर मग त्या आत्म्याला असं पकडून घेऊन जातात आणि मग त्याची लांब लचक डायरी तो उघडतो आणि मग पुण्य पाप कर्मांचा हिशोब केला जातो. मग पाप झाले, जास्त झाले असले तर पापातून पुण्य वजा करायचे आणि पुण्य जास्त झाले असले, पाप कमी झाले असले तर मग पुण्यातून पाप वजा करायचे आणि मग जे काय वजाबाकीतून शिल्लक राहील त्यानुसार मग त्याला पुढची गती आणि पुढचं फळ द्यायचं. अशा प्रकारचं काहीतरी एक विचित्र गणित आमच्या मनावरती ठसवलं जातं. परंतु असं होत असेल का? अशी पापातून पुण्य वजा केले आणि पुण्यातून पाप वजा केले, अशा प्रकारची ही व्यवस्था असू शकते का? कर्म सिद्धांत तर सांगतो, जितके पाप केले असतील ते सगळे फेडावे लागतील, जितके पुण्य केले असतील त्यांचा ऍडव्हान्टेज तो सुद्धा तुम्हाला उपभोगावा लागेल. असे प्लसला मायनस कट झाले, मायनसला प्लस कट झाले असं होणार नाही. समजलं का? अशा प्रकारे एकंदर पाप पुण्यासंबंधी आपल्याला काही ना काहीतरी पूर्वग्रह आहेच. पूर्वग्रह नाही पुण्य पापासंबंधी असा फार विरळा आहे. बरोबर आहे ना? साधारण तर सांगा बघूया, पुण्य आणि पापाचे परिणाम कोणते आहेत? कशामुळं पुण्य होतं, कशामुळं पाप होतं? सामान्यपणे धर्माचा आधार न घेता सांगा बघूया. कोण सांगेल? चांगल्या गोष्टी केल्या, सत्कार्य केली तर पुण्य होणार आणि वाईट कर्म केली तर पाप होणार. आता हे चांगलं आणि वाईटच तर कळत नाही यांना. काय चांगलं कर्म केलं की पुण्य होतं आणि वाईट कर्म केलं की पाप होतं. हे वाईट आणि चांगलं ठरवायचं कसं? हाच तर प्रॉब्लेम आहे. आणि पण ठरवायचं कसं? तर त्यासाठी ऐका, फार महत्वाचं आहे. परजीवांचा घात होईल, परजीवांचा मग द्रव्य रूपाने किंवा भाव रूपाने कोणत्याही प्रकारे घात होईल असा हिंसा, असत्य, चोरी, कुशील, परिग्रह रूप जो परिणाम आहे, 5 रूप कलुषित परिणाम रूप जो परिणाम आहे त्यालाच पाप परिणाम म्हणतात. 7 व्यसनांचे जे परिणाम आहेत त्याचंच नाव पाप परिणाम आहे. आणि याउलट इतर जीवांना अनुकूलता प्रदान करण्यारूप, इतर जीवांचं दुःख कमी करण्याचा भाव, इतर जीवांचा उपकार करण्याचा भाव, त्याचंच नाव पुण्य परिणाम आहे. बरोबर आहे ना? इथपर्यंत ठाऊक आहे? दुसऱ्याची भाकरी हिसकावून घेणं, चोरी करणं, इतरांना लागेल असे शब्द बोलणं, इतरांच्या द्रव्य प्राणांचा घात करणं, या सगळ्याचं नाव काय आहे? पाप परिणाम आहे. आणि अशा प्रकारचं आचरण न करणं याचं नाव, अशा प्रकारच्या असद आचरणाचा त्याग करणं याचं नाव पुण्य परिणाम आहे. बरोबर आहे? खरोखर या पाप परिणामांची आम्हाला वास्तविक भीती वाटते. प्रश्न काय आहे? या पाप परिणामांना आपण ओळखतो काय? दिवसभरात होणाऱ्या सर्व पापांचं स्मरण आपल्याला असतं काय? त्यासंबंधी आपल्याला पश्चाताप वाटतो, त्यासंबंधी आपल्याला ग्लानी होते. या पाप परिणामाला आपल्या जीवनातून हद्दपार केलं पाहिजे अशा प्रकारचे भाव होतात. या पाप परिणामांना होऊ नये म्हणून काय आपण सजग असतो, काय आपण सावध असतो. या सर्व गोष्टींचा खऱ्या अर्थानं आपण सावध होऊन विचार केला पाहिजे. कारण ज्या जीवाला पाप परिणामांसंबंधीच पहिल्यांदा ग्लानी नाही आहे तो जीव
शुभोपयोगाच्या भूमीमध्ये येऊ शकत नाही आणि त्याच्याकडून धर्म कार्य सर्वथा असंभव आहे. पहा, काही श्रोत्यांना असं वाटेल, गृहस्थाला पापाचा त्याग कसा काय संभव आहे? काय म्हणलं? गृहस्थाला पापाचा त्याग कसा संभव आहे? कदापि संभव नाही. का? कारण तो सर्व सावध्य क्रिया करतो, कारण तो सर्व प्रकारच्या उद्योगी हिंसा, आरंभी हिंसा, कारण गृहस्थाश्रम चालवण्यासाठी त्याला विविध प्रकारचे संकल्प विकल्प करणं आवश्यक आहे. आणि कथनचित त्याच्या जीवनामध्ये पाप परिणाम होतातच. येथे प्रश्न पाप परिणाम होण्याचा नाहीये, होत असलेल्या पाप परिणामाचा पश्चाताप आहे की नाही याचा विचार सुरू आहे. काय सांगितलं? आता आम्ही घरात राहतो म्हटलं घराची स्वच्छता करायला नको, आणि घराची स्वच्छता करताना पाप हे होणारच. आता आम्ही घरात राहतो म्हटल्यावरती पैसे कमवायला नको, आणि पैसे कमवताना पाप हे होणारच. कारण पाप न करता पैसे कमवताच येत नाही. कोणतंही पाप न करता पैसे कमवणं शक्यच नाही, धनार्जन शक्यच नाही. तुम्ही म्हणाल असं कसं म्हणता? बोला, आम्ही टीचिंग प्रोफेशन मध्ये आहोत. बोला, आम्ही शिक्षक आहोत, आम्ही ज्ञान देतो, मग तर आम्ही पाप न करता पैसे मिळवतो की नाही? नाही. का नाही? कारण पैसे मिळवण्याचा, धनार्जन करण्याचा भावच पाप आहे. मग तुम्ही काय पण करा. समज में आया? असं कसं म्हणता टीचिंग इज अ नोबेल प्रोफेशन? अरे ते नोबेल केव्हा? जेव्हा तू कोणत्याही परताव्याशिवाय ज्ञानदान करत असशील तर त्याचं नाव पुण्य परिणाम आहे. तू शिकवतोस ते त्याचा परतावा घेतोस याचा अर्थ तो पाप परिणाम. मोबदला घेतला की पाप झालं. 100% लक्षात ठेवायचं. कोणत्याही गोष्टीचा मोबदला घेतला तर त्याचं नाव पुण्य परिणाम नाही, नियमाने तो पाप परिणाम आहे. गजब, काय जबरदस्त आहे. मग त्यावेळी हिंसा कुठली झाली नाही. अरे दुसऱ्याची हिंसा होताना दिसली नाही तरी आपल्या परिणामांची हिंसा आणि घात बाकी नियमाने झालेला आहे. तत्व जबरदस्त आहे, गजब तत्व आहे. आणि म्हणून धनार्जन करण्याचा विकल्पच मुळी काय आहे? पापास करणं. नवले सर, अवघड झालं. आणि गृहस्थाश्रमाचा अवघड आहे, नाही समजलं? बोला. मग आम्ही घरी राहतो म्हटलं धनार्जन करायला पाहिजे, घरी राहतो म्हटलं स्वच्छता करायला पाहिजे, घरी राहतो म्हटलं स्वयंपाक करायला पाहिजे. बोला, घरी राहतो म्हटल्यावरती वाहन वापरायला पाहिजे, जे काय असेल ते. आणि या सर्व क्रिया करीत असताना कोणता घात होणार नाही, पाप होणार नाही असं त्रिकाळात शक्य नाही. मग प्रश्न एवढाच आहे की जो काही पाप परिणाम आमच्या जीवनामध्ये होतो आहे तो त्या पाप परिणामाला आम्ही गृहीत धरलेला आहे का त्या संबंधी आम्हाला ग्लानी होते आहे? बस एवढाच प्रश्न आहे. जर त्याला आम्ही गृहीत धरलं असेल की एवढं तर होणारच बाबा, मग तू गृहस्थ नाहीस, मग तू पापी आहेस काय? समजलं काय म्हणायचंय? ती हिंसा, ते पाप परिणाम अवश्यंभावी आहेत, अनिवार्य आहेत. परंतु ते घडत असताना तत्संबंधी आमच्या अंतरंगामध्ये भिजलेल्या भावनांमुळे त्यासंबंधी प्रायश्चित्ताचा भाव असेल, त्यासंबंधी पश्चातापाचा भाव असेल, त्यासंबंधी थोडासा संकोचाचा भाव असेल, त्यांच्या त्यागाची भावना असेल, तर तुला त्या पापासंबंधी सुद्धा काय आहे? एक प्रकारे त्या पापक्षालनाचा भाव आहे. समजलं का? आणि तोच परिणाम नसेल तर बाबा रे, तुझ्या जीवनाला अजून सदाचरणाची आणि धर्माची दिशा मिळालेली नाही आहे. हे झालं पाप परिणामांसंबंधी. आता थोडंसं पुण्य परिणामांची मीमांसा करूया. आता हे पुण्य परिणाम पण दोन प्रकारचे असतात.
बघूया, मी एक छोटासा प्रश्न विचारणार आहे, ऐकलं व्यवस्थित तर अर्थ पुरुषार्थ गृहस्थांना आवश्यक नाही का, असा प्रश्न आलाय. काय उत्तर आहे तुमचं? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. मग अर्थ पुरुषार्थ म्हणजे धनार्जन करणं, संपन्न होणं. हा, मग अर्थ पुरुषार्थ आवश्यक आहे की नाही? नियमाने आवश्यक आहे, परंतु तो करत असताना त्या जीवाला त्या अर्थ पुरुषार्था संबंधी स्वनिंदेचा भाव असला पाहिजे. त्याला त्याच्यामध्ये पुरुषार्थाची भावना नको पाहिजे, त्यामध्ये सार्थकतेची भावना नको पाहिजे. त्याला त्यामध्ये तो अर्थ पुरुषार्थ म्हणजे पाप परिणाम आहे, आणि तो पाप परिणाम कर्मांच्या आश्रवबंधास कारणीभूत आहे, संसारास कारणीभूत आहे, आणि म्हणून मला सोडून देण्यालायक आहे, अशा प्रकारचं श्रद्धान त्या जीवाच्या जीवनामध्ये सदाकाळ असलं पाहिजे. बोला. कित्येक लोक हे ऐकून म्हणतात, तुम्ही असले सगळं सांगता म्हणूनच आम्ही मुलांना घेऊन येत नाही, म्हणूनच हे आम्ही त्यांना ऐकवत नाही. का? कारण तुम्ही काय सांगता, हे पैसे मिळवणं, हे धनार्जन करणं, अर्थ पुरुषार्थ हा काय आहे? पाप परिणाम आहे. अरे बाबा, आणि मग हे जर आमची मुलं ऐकतील, बाबा रे काहीच करणार नाहीत. आणि खरोखर हे ऐकलं आणि कोणाला तरी वैराग्य झालं आणि तो दीक्षित झाला तर काय वाईट आहे? आम्हाला ते नको आहे ना. बाबा रे, येथे अर्थार्जन सोडवत नाहीये. ऐका शोभनाताई, येथे अर्थ पुरुषार्थ सोडवत नाहीयेत. जोपर्यंत गृहस्थावस्था आहे तोपर्यंत अर्थ पुरुषार्थ अनिवार्य आहे, परंतु अर्थ पुरुषार्थाची जी आसक्ती आहे, अर्थ पुरुषार्थासंबंधी जी रुची आहे, त्या अर्थ पुरुषार्थाद्वारे स्वतःला श्रेष्ठ मानणं, अर्थ पुरुषार्थामध्ये सुख आहे अशा प्रकारची अर्थामधली सुखबुद्धी त्याचा त्याग करवितात. तुम्हाला काय महत्वाचं वाटतं विखे पाटील सर? अर्थ पुरुषार्थ त्यागणं जास्त महत्वाचं आहे काय अर्थ पुरुषार्थाची आसक्ती, अर्थ पुरुषार्थातली सुखबुद्धी त्यागणं हे महत्वाचं आहे? सोडता येणार नाही. हा, आसक्ती आहे ना त्यापासून दूर झालं. बरोबर. सगळ्यात पहिल्यांदा अर्थ पुरुषार्थाची आसक्ती म्हणजे त्यामध्ये असणारी सुखबुद्धी सुटते, पहिल्यांदा त्याचा त्याग होतो, आणि मग क्रमाक्रमाने नंतर वैराग्याची वृद्धी होऊन मग अर्थ पुरुषार्थाचं कार्य देखील, क्रिया देखील, परिणाम देखील सुटतात. समज में आया? आपण तर सर्वजण इतके सद्भाग्यशाली आहोत की आम्हाला एकतर अर्थ पुरुषार्थासंबंधी तितकी विवंचना नसते. असते विवंचना, प्रश्न नाही, प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो थोडासा संघर्षाचा काळ किंवा सेटल होण्याचा काळ तो येतो, प्रत्येकाला त्यामध्ये संघर्ष करावाच लागतो. परंतु एक विशिष्ट प्रकारची उदात्तता, एक विशिष्ट प्रकारची त्यामध्ये सुद्धा सोशिकता, साधनांची पवित्रता ही सहजरित्या जैन धर्मीयांना सहजरित्या प्राप्त झालेली असते, ज्याच्यामध्ये महाहिंसा होईल, साक्षात जीव हत्या होईल, अशा प्रकारच्या अतिहिंसक कार्यांचा व्यवसाय हे धर्मीय लोक अजिबात करीत नाहीत. आता लगेच काही लोक निश्चितच त्याच्यामध्ये सुद्धा मीनमेख करतील, परंतु बहुतेक वेळेला ही परिपाटी आहे, ही परंपरा आहे की ज्यामध्ये अत्यल्प हिंसा आहे, ज्यामध्ये अत्यल्प घात आहे, अशा प्रकारचा व्यापार उदीम, अशा प्रकारचं कार्य हे शक्यतो हे जैन धर्मीयांनी स्वीकारलेलं आहे. आणि त्यामध्ये जर आपण पाहाल तर मुख्यत्वानं व्यापारामध्ये अधिकता, आणि त्यामध्ये सुद्धा सोने चांदी जड जवाहीर की ज्याच्यामध्ये घाताचा काही प्रश्नच येत नाही, सडण्या कुजण्याचा काही संबंधच येत नाही, जीवोत्पत्तीचा काही संबंधच येत नाही, त्याशिवाय कपडे वस्त्राधिक अशा प्रकारच्या वस्तूंचा व्यापार उदीम
हे मुख्यत्वानं या वणिज समाजाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. आणि त्यातून आपल्या दक्षिण प्रांतामध्ये थोडीशी कृषी शेतीची प्रधानता सुद्धा या दक्षिण प्रांतामध्ये आहे. एकूण थोडक्यात काय, सर्व प्रकारे या हिंसादी पापांचा जीवनामध्ये यथोचित विवेक बाळगून चरणानुयोगाद्वारे आपली चर्या ही अधिकाधिक शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न हे सर्व जैन बांधव पहिल्यापासून करत आलेले आहेत. आणि याचंच नाव खऱ्या अर्थानं चरणानुयोग आहे. तर हे पाप परिणाम की ज्या पाप परिणामांमध्ये हिंसाधिक 5 पापांचा अर्थ पुरुषार्थाची विवंचना नसली तर जीव स्वाध्यायाकडे लक्ष देऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये थोडासा स्थिर होऊ शकतो. हे एका अंगानं ठीक आहे, एक अपेक्षेने ठीक आहे शोभनाताई. का? कारण बरेच लोक अर्थ पुरुषार्थानं समृद्ध आहेत आणि त्या समृद्धीमुळेच खड्ड्यात पडलेले आहेत. काय? त्या समृद्धीमुळेच पतन झालेलं आहे. त्या अर्थपुरुषार्थाच्या समृद्धीमुळे प्रत्येक जीव धर्मपंथाला लागतो असं थोडंच आहे. आणि सर्व प्रकारचा अर्थ पुरुषार्थ काम पुरुषार्थ नसलेले नारकी जीव सुद्धा साक्षात मोक्षमार्गी झालेले दिसतात. मी तुम्हाला अस्ति नास्ती दोन्ही प्रकारे तर्क देऊन सांगतो आहे. अर्थ पुरुषार्थाची सर्व प्रकारे संपन्नता असलेले जीव धर्ममार्गापासून पूर्ण विमुख झालेले दिसतात. आणि या उलट अर्थ पुरुषार्थाची अतिशय विवंचना असणारे जीव सुद्धा स्वतःला धर्म मार्गामध्ये स्थिर करताना दिसून येतात. इतकंच काय, मुनिराज तर सर्व प्रकारे अर्थ पुरुषार्थाचा परित्याग करून धर्माच्या साधनेमध्ये सदा काळासाठी व्यस्त होतात. अशा प्रकारे दोन्ही प्रकारे आपण विचार करू शकतो. परंतु आपली एक अपेक्षा की बाबा गृहस्थावस्थेमध्ये थोडीशी अर्थ पुरुषार्थाच्या दृष्टीने अनुकूलता असेल आणि चित्ताची व्यग्रता नसेल तर तो अधिक काळ धर्म परिणामांमध्ये आपले परिणाम, धर्म पुरुषार्थामध्ये आपले परिणाम स्थिर करू शकतो. ही एक अपेक्षा बाकी आपली एका अर्थाने खरोखर सुयोग्य आहे, याचा कुठेही निषेध केलेला नाहीये. पण त्याचं थोडंसं तारतम्य बाकी आपण त्या त्या वेळेला ओळखलं पाहिजे. कारण रत्नकरण श्रावकाचार ग्रंथाच्या टीकेमध्ये आदरणीय पंडित श्री सदासुखलालजी हे स्पष्ट करताना दिसतात की गृहस्थाला यथायोग्य भूमिकेप्रमाणे आपल्या गरजा पूर्ण होतील इतक्या पद्धतीने आजीविकेचं अर्जन करणं अतिशय आवश्यक आहे. आवश्यक आहे म्हणत नाही, ते अनिवार्य अनिवार्य. आहा, मुनिराजांनी धनाधिकांचा अर्थाचा कण मात्र संग्रह केला तर नरक निगोदाचा रस्ता आहे. आणि गृहस्थाने अशा प्रकारचा विकल्प सोडून इतरांवर आश्रित झाला तर त्याची दुर्गती आहे. काय सांगितलं? दोन्ही पद्धतीने सांगतोय. योग्यता असताना, भूमिकेनुसार त्याची पात्रता असताना जर गृहस्थ अर्थपुरुषार्थापासून पूर्णतया वंचित होईल तर ते त्याच्यासाठी दोषास्पद आहे. समजलं का? दोषास्पद आहे याचा अर्थ 7 पिढ्या बसून खातील एवढं शिल्लक आहे आणि तरी आणि कमवायलाच लागलाय कारण तुम्हीच सांगितला अर्थपुरुषार्थ करायला पाहिजे असं नाही. यथायोग्य आपल्या गरजा भागतील एवढं इतपत गृहस्थानं शक्य त्या भूमिकेनुसार अर्थार्जन करणं आवश्यक आहे. आपला भार इतरांवरती टाकणं हे योग्य नाही आणि त्याद्वारे तो धर्माचरणामध्ये सुद्धा परिणामांची स्थिरता ठेवू शकेल. हे खूप स्थूल झालं आपलं. हे काय सांगण्याची खरोखर या सभेमध्ये आवश्यकता नाही आहे, परंतु ही वस्तुस्थिती एक प्रकारे आपण समजावून घेतली पाहिजे. तर आता पुण्य परिणामांची थोडीशी चर्चा करूया. पुण्य परिणाम देखील 2 प्रकारचे आहेत. पुण्य परिणाम 2 प्रकारचे आहेत. एक स्थूल किंवा सामान्य पुण्य परिणाम आणि दुसरे आहेत सूक्ष्म किंवा सातिशय पुण्य परिणाम. आता सामान्य पुण्य परिणाम आणि सातिशय पुण्य परिणाम याच्यामध्ये काय फरक आहे? खूप फरक आहे. एखादा उपाशी एखादा व्यक्ती दिसला
आणि मग त्या जीवाला आपण पोट भरून अन्न दिलं आणि त्याच्या भुकेच्या वेदनेपासून त्याची सुटका करविली तर निश्चितच तो काय आहे, पुण्य परिणाम आहे. बरोबर, कारण आपण त्या जीवाचा दुःखाचा परिहार केला. किंवा एखादा रोगी मनुष्य दिसला आणि मग त्याच्या उचित उपचारांची आम्ही व्यवस्था केली आणि मग त्याला त्या वेदनेपासून मुक्त केलं तर निश्चितच तो सुद्धा काय आहे, पुण्य परिणाम आहे. तर अशा प्रकारे गरजूंना योग्य प्रकारे त्यांच्या आवश्यकतेमधून मुक्त करणं, त्यांच्या विकल्पांच्या, त्यांच्या आकुलतेतून त्यांना मुक्त करणं, थोडक्यात परोपकार करणं हा सामान्य पूर्ण परिणाम आहे. तर सातिशय पुण्य परिणाम म्हणजे केवळ आणि केवळ आत्मकल्याणाच्या भावनेने ज्यांनी खरोखर स्वतःचं आत्मकल्याण करून घेतलं आहे अशा प्रकारच्या पंचपरमेष्ठींची आराधना करणं, जिनधर्माची आराधना करणं आणि जिनधर्मामध्ये सांगितलेल्या विविध अंगांच्या द्वारे आराधनेमध्ये मग्न राहणं हा सर्व सातिशय पुण्य परिणाम आहे. आता मी आपल्याला विचारतो, यामधलं अधिक प्रशस्त, अधिक फलदायी, अधिक वजनदार, भरपूर पुण्यबंध होईल असा कोणता परिणाम असेल? सामान्य पुण्य परिणाम की सातिशय पुण्य परिणाम? सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. सातिशय पुण्य परिणाम हा अधिक वजनदार आहे. सामान्य पुण्य परिणाम हा नक्कीच पुण्यबंधाला कारण आहे, परंतु तो तितकासा मजबूत नाही. कारण याचं कारण काय आहे? याचं कारण तेथे पराला केवळ एक वेळेला त्या वेदनेतून मुक्त करण्याचा भाव आहे. तर येथे ज्यांनी खरोखर स्वतःची शुद्धावस्था प्रकट करून घेतली त्यांचा आश्रय जीव स्वतःच्या परिणाम विशुद्धीसाठी करून घेतोय. थोडंसं विषयांतर होईल, 2च मिनिटांमध्ये विषय पूर्ण करतो. आमचे साधर्मी नेहमी सांगत असतात की आमच्या तरुणांना, आजच सकाळी आमची चर्चा झाली की जेव्हा जेव्हा तरुणांशी चर्चा होते, मंदिरात जाता का, देवदर्शन घेता का, काय अभ्यण्णा, शास्त्र स्वाध्याय करता का, बोला, आपल्या धर्मातल्या कोणत्याही 2 आचार्यांची, मुनिराजांची नावं सांगा, बोला. तर ते तरुण लोक म्हणतात, काय म्हणतात, याची आम्हाला आवड नाही, ह्याच्यात आम्हाला काही इंटरेस्ट नाही, आम्हाला महाप्रसाद करण्यामध्ये इंटरेस्ट आहे, आम्हाला लोकांना अन्नदान देण्यामध्ये इंटरेस्ट आहे, आम्हाला गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यामध्ये रस आहे, आम्हाला काय मोठमोठी हॉस्पिटल काढून त्याच्यामध्ये उपचार देण्यामध्ये रस आहे, हे सामाजिक कार्य करण्यामध्ये रस आहे, हे धार्मिक कार्य करण्यामध्ये, याच्याद्वारे काही भलं होत नाही, ह्याच्यामध्ये काय होणार आहे? बाबा रे, अशा प्रकारचा अज्ञान भाव आजच्या तरुण पिढीमध्ये आपल्याला आढळतोय. याचा अर्थ चौगुले सर, मी या सामाजिक कार्यांचा निषेध करत नाहीये, या सर्व प्रकारच्या सामान्य पुण्य परिणामांचा कुठेही निषेध नाही आहे. प्रथमानुयोग काढून बघा, सगळीकडे अशा प्रकारचे पुण्यपुरुषांनी, शलाका पुरुषांनी अशा प्रकारचे सामान्य पुण्य परिणाम यत्र तत्र सर्वत्र केलेले आहेत. जीवनधर कुमारांनी तर कुत्र्याच्या कानामध्ये नमोकार मंत्र सांगितला, कित्येक वेळेला सेवा शुश्रूषा करण्यात आली. अशा प्रकारचा सामान्य पुण्य परिणाम सदा सर्व ठिकाणी करण्यात आलेला आहे. परंतु त्याही पेक्षा विशेष पुण्य परिणाम हा पंचपरमेष्ठींच्या आराधनेद्वारे होतो, हे आपण तरुण पिढीला समजावून सांगितलं पाहिजे. आणि त्या दोन्हींचा यथायोग्य सुमेळ आमच्या जीवनामध्ये असला पाहिजे. अन्यथा काय होईल? अन्यथा आमची तरुण पिढी या संपूर्ण परंपरेपासून किंवा या संपूर्ण विशिष्ट प्रकारच्या अनुयोग पद्धतीपासून, जैन श्रुतापासून संपूर्णतया काय होऊन जाईल? अनभिज्ञ होऊन जाईल. आणि या प्रकारच्या सामान्य पुण्य परिणामांमध्येच जीवनाचं सार्थक्य मानून बसेल. आणि म्हणून थोडंसं आपल्याला याविषयी सजग होणं आवश्यक आहे. हे आपण कशाशी चर्चा करतो आहोत? या गाथेमध्ये पुण्य आणि पाप परिणाम म्हणजे काय ते चालू आहे. आणि बघा पुण्य पापाचं पोट किती मोठं आहे.
पुण्य पापाचा विस्तार किती मोठा शब्दार्थ जाणून घेण्यामध्येच आज एक व्याख्यान पूर्ण झालं. तर जरूर आपण उद्या या पुण्य पापाची जी तात्विक बैठक आहे, तुम्हाला एक एक सिद्धांत सांगितले ना, या पुण्य पापाचा एक एक कंगोरा, एक एक त्याचा काय म्हणतात पैलू सांगितला ना, तर अक्षरशः पायाखालची जमीन हादरून जाईल, सरकून जाईल. अशा प्रकारचं अद्भुत या पुण्य पापाचा एक एक असा पदर आचार्यांनी खोलून दाखवलेला आहे. तर अशी ही पुण्य पापाची अतिशय सुंदर आणि मार्मिक तत्वपूर्ण चर्चा आपल्याला लवकरच ऐकायला मिळेल. यथायोग्य वेळी आपण त्याचा स्वाध्याय करणार आहोत. थोडंसं आपण सजग होऊया, स्वतःच्या परिणामांची स्वतः मीमांसा करूया, आपल्या दिवसभराच्या परिणामांना जोखूया, स्वतःकडे तटस्थपणे पाहायला शिकूया, स्वतःच्या परिणामांना ओळखून त्यातील पाप परिणाम कोणते, त्यातील पुण्य परिणाम कोणते, त्यातील सामान्य पुण्य परिणाम कोणते, सातिशय पुण्य परिणाम कोणते, यामध्ये माझा धर्म कुठे झाला की धर्म झालाच नाही, मग धर्म कसा करायचा, या संबंधित चिंतन आपल्याला शीघ्रातिशीघ्र घडो आणि मोक्ष मार्गाची प्राप्ती होवो, या मंगल भावनेने ओम नमः.